जय जिनेंद्र. मी गुंजन कोठारी. हॅशटॅग युनिकच्या हिरकण्या या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत एक गोड, हसरी, शांत स्वभावाची, मन मिळाव आणि माझी लहानपणापासूनची जवळची मैत्रीण अशी हिरकणी आहे. तिच्याबद्दल सांगायचे तर लग्न करून सासरी खूप मोठ्या कुटुंबात आली आणि खूप कमी वेळात सगळ्यांना आपलेसे केले, सर्वांच्यात सामावून गेली. अशी सक्षम गृहिणी कम बिझनेस वुमन पल्लवी दोशी हिच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. पल्लवी, तुझे शालेय शिक्षण आणि लग्नाआधीचा प्रवास याबद्दल काय सांगशील? माझे शालेय शिक्षण आणि लहानपण साखरवाडी येथे झाले. माझे साखरवाडीचे माहेरचे नाव पल्लवी हेमंत शहा. लहानपणापासूनच मला शाळांमधील अभ्यासक्रमाच्या विविध परीक्षांसोबत शाळेमध्ये होणाऱ्या इतर स्पर्धांमध्येही भाग घ्यायला आवडायचा. त्यामुळे वक्तृत्व, लेखन, नाटक, चित्रकला, संगीत यासारख्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन मी भरपूर बक्षिसे मिळवली. या सर्वांचे घरातून खूप कौतुक होत होते आणि मला प्रोत्साहनही खूप मिळायचे. तसेच घरची पिंकी गारमेंट्स या फर्ममध्ये देखील मी आवड म्हणून बिझनेस पाहत होते. मला आवर्जून सांगावेसे वाटते की माझे नाटकामध्ये मला डिस्ट्रिक्ट लेवलला बेस्ट ऍक्टिंगसाठी अवॉर्ड मिळालेले आहे. तसेच माझ्या इलेमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा झालेल्या असल्यामुळे मला ड्रॉइंगमध्येही डिस्ट्रिक्ट लेवलला बक्षीस मिळालेले आहे आणि खो खो मध्ये मी तालुका लेवलपर्यंत खेळलेले आहे. अरे वा, खूप छान. खरं सांगू का गुंजन, प्रत्येकाच्या लाईफमध्ये कोणीतरी रोल मॉडेल असतंच. तसं माझ्या लाईफमध्ये माझी मा ही माझी रोल मॉडेल आहे. कोणत्याही परिस्थितीला न घाबरता सामोरे जाण्याचे बाळकडू मला तिच्याकडूनच मिळाले. आता तुझ्या कॉलेज लाईफ बद्दल काय सांगशील? माझे पुणे येथे मी ऑफिस मॅनेजमेंट SNDT कॉलेजला केलेले आहे. लहानपणापासूनच बिझनेसची आवड असल्यामुळे ऑफिस मॅनेजमेंट हा कोर्स करत असताना त्या नॉलेजमध्ये भर पडत गेली. तसेच ऑफिस मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असतानाच आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्सेस, त्यांचे कॅम्प, तिथे व्हॉलेंटियर म्हणून काम पाहणे, तसेच पर्सनल पार्लर, ड्रायव्हिंग, कुकिंग, मेहंदी, पार्लर, MSCIT तसेच कॉम्प्युटरचे विविध कोर्सेस मी पुणे येथे पूर्ण केले. या सर्वातून तुझा शांत स्वभाव आणि चिकाटी दिसून येत आहे. आता हा झाला तुझा लग्नाआधीचा प्रवास. आता लग्नानंतरच्या प्रवासाबद्दल काय सांगशील? लग्न होऊन मी खूप मोठ्या कुटुंबात आले. माझे लग्नानंतरचे पंढरपूरचे नाव सौ पल्लवी प्रीतम दोशी. माझ्या कुटुंबामध्ये 25 सदस्य आहेत. 4 पिढ्या एकत्र नांदत होत्या. त्यामुळे एवढ्या मोठ्या कुटुंबात एक नातसून, सून, बायको, आई म्हणून वावरत असताना आणि जबाबदाऱ्या सांभाळत असताना मी मायेने, प्रेमाने, आपुलकीने घडत गेले. माझ्या कुटुंबाबद्दल सांगायचे म्हटले तर माझ्या आजत सासूबाई जेवढ्या शिस्तप्रिय तेवढ्याच मायेनी आपलंसं करणाऱ्या आणि कलागुणांची आवड असणाऱ्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडूनही खूप साऱ्या गोष्टींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा. त्याचबरोबर घरातील तिन्ही सासूबाई यांचेही मला वेळोवेळी भरपूर सपोर्ट मिळतो. त्यामुळे मी माझ्या कलागुणांना वाव देऊ शकते. वर म्हटल्याप्रमाणे तू एक बिझनेस वुमन आहेस, तर तुझ्या व्यवसायाबद्दल काय सांगशील? लग्नानंतर जवळजवळ 15 वर्षांनी घरचा बिझनेस पाहण्याची संधी मिळाली. योगायोगाने त्यातील ज्ञान असल्यामुळे तो सहजपणे सांभाळणे शक्य झाले. पल्लवी, तुझ्या व्यवसायाचे थोडक्यात स्वरूप सांगशील का? आमचे HP दोशी कर्टन हाऊस या नावाने कर्टनचे शोरूम आहे. तिथे आम्ही लो रेंज पासून हाय रेंज पर्यंत कर्टनच्या विविध व्हरायटीज ठेवतो. तसेच कर्टनचे स्टिचिंग होत असताना जे कटपीस पडतात त्यामधून आम्ही डोअर मॅट्स, पर्सेस, किट हे सुद्धा शिवतो आणि आम्हाला त्याला छान रिस्पॉन्स देखील मिळत आहे. तसेच मी माझ्या मिस्टरांच्या कॉम्प्युटरच्या बिझनेसमध्ये देखील आवड म्हणून मदत करते. वा, छान पल्लवी. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा भाग होऊन व्यवसाय सांभाळून तू स्वतःची आवड निवड खूप छान पद्धतीने जपत आहेस. हे खूप कौतुक करण्यासारखे आहे. खरंच तू 21व्या शतकातील स्त्री शोभून दिसत आहे. तुझी अशीच प्रगती हो ही मनोकामना आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अशी ही आमची सर्व गुणसंपन्न, सर्व गोष्टींची आवड असणारी आमची युनिक हिरकणी. धन्यवाद गुंजन. युनिक क्रांतीने मला माझं मत मांडण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला त्याबद्दल धन्यवाद. अशाच
आमच्या निरनिराळ्या युनिकच्या हिरकण्यांची ओळख जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.